झोपा बघू. पडा. मी थोडा वेळ बसतो. बरं सांगितलं ना एकदा. झोपा. सावकाश सावकाश. नाही हो, अजून नाश्ता नाही झाला. ठीक आहे, उपाशीच राहावं लागेल वाटतं आता. एवढा वेळ झाला तरी मी अजून कांदाच कापी राहिली बाई. सगळं मीच करते. हा, सगळं मी करते. आजूबाजूला काय चाललंय त्याचा अंदाज घ्यावा, तसं वागावं, तसं काहीतरी करावं, ते राहिलं बाजूला. बाई काय करता? तुम्हाला माहितीये का काल रात्री काय झालं ते? काय झालं? वल्लरीची रात्री नुसती धावपळ सुरू होती. थंड पाणी काय, पट्ट्या काय. मला काय वाटतं, मनोज भाऊजी आणि वल्लरीचं काल भांडण झालं की नाही जोरात. मनोज भाऊजींना ताप आला असणार. काय? माय व, आग लागो हिच्या बाकीलीले. काय करताय? हिच्यामुळेच माझ्या मन्याची अशी अवस्था झालीये. बिचारा मा मन्या, ही ना त्याच्या जीवावर उठलीये. हो ना, झाले का गाडवासारखं रेकून झालं. कळते तुमची माया सगळी कळते मला. हो सासूबाई, हे सगळं कुणामुळे झालंय? वल्लरीमुळे ना. मग तिची लायकी दाखवायला पाहिजे ना. लायकी? मन्याच्या आजारपणाचा आणि वल्लरीची लायकी दाखवण्याचा संबंधच काय पुष्पे? आई व, सगळं सांगून सांगायला लागतं या बाईला. बसा इथे, बसा बसा. हा बसा. असं काय करता सासूबाई? मनोज भाऊची तब्येतीची तुम्हाला एवढी काळजी आहे ना? आहे ना? मग त्यांची तब्येत कोणामुळे बिघडली? वल्लरीमुळेच ना. मग त्या वल्लरीला त्याची लायकी नको दाखवून द्यायला. हा, अहो, असा तमाशा झाला पाहिजे. तमाशा झाला नाही तर आपल्या दिवसाची सुरुवात कशी छान होईल. समजतंय ना मला. तुले माया खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची आहे ना? हे पाय पुष्पे, तुले वाटतोय ना तमाशा करावासा, मग तू कर तमाशा. मला कशाला सांगून राहिली आहे? हो तेच तर. मी नाही ना करू शकत तमाशा. खबर? हा, मी तमाशा केला तर वल्लरीला सगळं कळेल ना. स्पष्ट होऊन जाईल सगळं. गैरी हुशार आहे ती. ते करून नाही चालायचं. आणि मुळात या खेळाचा वजीर आहे मी. कोण? वजीर. वेळ येईल ना तेव्हाच माझी चाल खेळेन मी आणि समोर येईन. तोवर तुमच्यासारखा घोडा आणि माझ्या नवऱ्यासारखा तिरपा चालणारं उंट तो काम करेल ना. काय करेल ना? काय बघत बसलाय तिथं? काय बघताय? तमाशा कसा करता येईल ते. वल्लरी आंघोळीला गेली आहे. मनोज भाऊजी एकटेच आहेत. त्यांच्याबरोबर बोला, त्यांच्या मनात कसं भरवता येईल वल्लरीबद्दल ते बघा. नाही हो माय, तुला माहिती नाही का मन्या कसं आहे ते? त्याच्या बायकोबद्दल एक शब्द बी नाही ऐकून घेतो. मी नाही करणार. नाही का? मग जाऊ द्या, मी पोहे करते, खाऊया आणि गप राहूया. जा. बरं ठीक आहे. काय भरवायचंय त्याच्या मनात सांगते. मन्या, मन्या, बरं झोपलंय बेटा? बरं नाही वाटून राहिलं का? ताप आहेच बेटा तुला अजून? हळू
अंगात बिलकुलच ताकद नाही रे तुया. हो मन्या, अरे काय गोरलाई घेतलाय तुझ्या जीवाला तू. स्वतःच्या तब्येतीकडे बी लक्ष द्यायला पाहिजे की नाही. ताप आल्यानंतर फक्त नवऱ्याच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलणं हेच काम नसतं रे बायकोचं. आपल्या नवऱ्याला कशामुळे त्रास होतो, काय केल्यामुळे बरं वाटतं हे समजून घेणं बी बायकोचं काम असतं. खरं सांगू का, त्या वल्लरीमुळेच तू ही अवस्था झालीये. कोणाचीच नाही रे ती. म्हणून मी तुला तेव्हा सांगत होती की बाईच्या जातीला जास्त शिकवायला नकोच. पण तुला तेव्हा तुझ्या आईचं बोलणं पटत नव्हतं ना. आणि आता पाय, तू ही अवस्था पाहून आई म्हणून माझ्या जीवाला काय वाटत असेल याचा विचार केलाय का तू कधी. अरे उद्या त्या वल्लरीमुळे तुझ्या आयुष्याची महत्वाची वर्ष जर तुला जेलमध्ये काढावी लागली तर आयुष्याचं नुकसान होई जाईल रे मन्या. म्हणून सांगते, घटस्फोट डी टाकतील. अरे म्हणजे घटस्फोटाच्या धमकीने ती घाबरली तर चांगलंच आहे ना. आणि तरी बी जर तिला काहीच फरक पडला नाही तर दी टाक घटस्फोट. आई, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मन्या, तू तरुण आहे असून पोरींच्या रांगा लागतील तुझ्यासाठी. एखादी चांगली पोरगी बघ, नव्याने संसार सुरू कर. त्या वल्लरीले वट निवारणाचा हाच एक उपाय दिशी राहिला मला तर. मला खरंच कळत नाहीये, तू असा विचार करूच कसा शकते? दुसरं कोणी भरवते तुझ्या डोक्यात हे सगळं? मी सासूबाई, हो काय आहे हा? काय सांगते सासू? आपलं एकत्र कुटुंब आहे ना. नवरा बायकोमध्ये भांडण झालं तर संसार कसा नेटानं सुरू राहील यासाठी सल्ला द्यायला पाहिजे ना. हे काय तुम्ही लक्ष नका देऊ भाऊजी. पण भाऊजी एक लक्षात घ्या, आई आहे तुमची आणि आपल्या मुलाचं भलं कशात आहे यासाठी विचार करते आई आणि तसं बोलते. 9 महिने पोटात काळजीनं वाढवते आणि मग जगात ते मूल आलं तर ती काळजी तशीच राहते. त्या काळजीपोटी बोलतायत हे लक्षात घ्या. असू दे आई, त्यांना आराम करू द्या. आपण जाऊया. चला तुम्ही आराम करा भाऊजी. चला 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 तुम्ही करा आराम. आज मी ऑफिसला नाही येत आहे. हो, माझं काही पर्सनल रिझन आहे म्हणून मी नाही येते. हां, पण आजच्या सगळ्या मीटिंग्स उद्या शिफ्ट कर. हो, सगळ्यांना कळव. हो चालेल, थँक्यू, बाय. चला आता ह्यांना दवाखान्यात घेऊन जाते. आल्यावर मुगाची खिचडी करते. दिवसभर आरामच करायला लावेन ह्यांना. कुठे निघालात? हो, एक दिवस ऑफिसला नाही गेलात तर नाही चालणार आहे का? रात्रभर ताप होता तुम्हाला. ते काही नाही, तुम्हाला आत्ता मी दवाखान्यात घेऊन जाते. माझ्यासोबत यायचं आहे तुम्ही. माझी तब्येत ठीक आहे, दवाखान्यात जायची काही गरज नाहीये. महत्वाचं काम आहे, जावं लागेल मला. अहो पण ऐका माझं. हे बघा, काय करताय तुम्ही? असं जाऊ नका. तुम्हाला बरं नव्हतं रात्रभर. ऐक, वल्लरी,
काय ग भाऊजी कुठे गेले? त्यांना बरं नाही वाटत आहे ना? नाही म्हणजे तू आता म्हणलीस ते ऐकलं मी म्हणून विचारलं. बघा ना वहिनी, ओ रात्रभर ताप होता त्यांना, तरी सुद्धा आता ऑफिसला गेलेत. सांगून ऐकतच नाहीयेत माझं. बलरी, भाऊजी अजून रागवलेत का तुझ्यावरती? नाही म्हणजे तू त्यांना काहीतरी सांगितलेस आणि त्याने ऐकलं नाही, असं कधी होत नाही ग. वल्लरी अगं ऐक तर तू. गाडी लावायची ती व्यवस्थित लावलीये मी. आता याचा भडका किती मोठा होतो ना ते फक्त पाहायचंय. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी तुम्हाला फोन करणारच होतो. मला काल सुद्धा चक्कर आली होती, बेशुद्ध पडलो होतो. आताही अंगात ताप आहे, थरथरते. आय एम रिअली नॉट फिलिंग वेल डॉक्टर. मनोज, मी दिलेली औषधं तुम्ही रेग्युलर घेताय ना? हो, एकही गोळी चुकवलेली नाही आहे डॉक्टर. तरी सुद्धा असं का होतंय? खरं तर हे स्ट्रेंज आहे. माझ्या औषधाने जरा तरी थोडा आराम पडायला पाहिजे होता, पण जर औषध घेऊनही जर ही अवस्था असेल तर मला वाटतं तुम्हाला घरी सत्य सांगायलाच हवं. मी तुमच्या मागे सतत काही दिवस लागलो आहे की तुमच्या घरी सत्य सांगा. नाही डॉक्टर, मी हे कटू सत्य घरी नाही सांगू शकणार. मनोज, सत्य कटू असलं तरी त्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आणि सत्य हेच आहे की तुम्ही आता काहीच दिवसाचे सोबती आहात. तुमच्याकडे फार फार तर 3 महिने उरले आहेत. नाही डॉक्टर, मी माझ्या बायकोला हे नाही सांगू शकत. तिला हा धक्का सहन नाही होणार. ती आमच्या सुखी संसाराची, बाळाची स्वप्न बघते. तिला कुठल्या तोंडाने सांगू की माझ्याजवळ 3च महिने. मी समजू शकतो मनोज, पण तुमची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाणार आहे. त्यामुळे त्याची कल्पना तुम्ही घरी दिलेली बरी. नाही डॉक्टर, मी नाही सांगू शकत. माझी बायको खूप प्रेम करते माझ्यावर. हे ऐकून खचेल ती. डॉक्टर, दुसरा काहीच मार्ग नाहीये का? इथे नसेल, परदेशात तरी काहीतरी ट्रीटमेंट असेल यावर. आय एम सॉरी मिस्टर मनोज,